ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या 5 विमानांना दाखवली जमीन। 2 JF-17, 2 मिराज आणि 1 अवॅक्स विमानाचा समावेश। 9 मेच्या रात्री पाकिस्तानला चकवा देण्यासाठी भारतीय हवाई दलाकडून भन्नाट युक्ती। डमी विमानं पाठवून जाणून घेतलं पाकिस्तानच्या हवाई संरक्षण दलाचं लोकेशन। भारताच्या ब्रह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्तानने गुडघे टेकले। अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून भुजमध्ये गौरवोद्गार। शांततेच्या चर्चेचं निमित्त करून पुन्हा पाकिस्तानने अडवला काश्मीरचा राग, तर चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच। भारत भूमिकेवर ठाम। डॉन वृत्तपत्राकडून पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचा खोटारडेपणा उघड। AI जनरेटेड वृत्तपत्राद्वारे पाकिस्तानच्या संसदेत खोटा दावा। फॅक्ट चेकने केली पोलखोल। पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानची भारताकडून कोंडी सुरू। तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडण्याबाबत हालचाली। बाळासाहेबांच्या एका फोनमुळे अमित शहा संकटातून बचावले, तर शरद पवारांच्या भूमिकेमुळे मोदींचं मुख्यमंत्रीपद वाचलेलं होतं। राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकातले खळबळजनक दावे। कथा कादंबऱ्या आणि बालसाहित्य वाचायचं माझं वय नाही। राऊतांच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा उपहासात्मक टोला। मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांची 3.5 तास चौकशी। गोरेंना बदनाम करणाऱ्या महिलेशी रामराजे यांचा संवाद झाल्याचं उघड। मी शब्दाचा पक्का, एखाद्याचा काटा काढायचा ठरवला तर काढतोच। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। एखाद्याला पाडायचं तर पाडतोच। कारखान्याच्या सभेमध्ये सज्जड दम। क्रिकेटसाठी योगदान देणाऱ्या दिग्गजांचा वानखेडेवर गौरव। शरद पवार, अजित वाडेकर, रोहित शर्मा यांच्या नावाने स्टँडचं नामकरण, तर MCAचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळेंच्या नावाने ऑफिस लाउंज। अवकाळी पावसामुळे धुळ्यात कांदा पिकाला मोठा फटका। 1500 रुपये क्विंटल दराने विकला जाणारा कांदा थेट 600 रुपयावर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।